तर ताईंनो तुम्हाला आता TSR भरताना फोटो कॅप्चर करण्याची गरज नाही आहे ताईंनो. तुम्ही इथं बघू शकता खाली प्रोसीड ऑप्शन ब्लू क्लिकमध्ये आलेला आहे ताईंनो. आणि जसं मी इथं त्याच्यावरती क्लिक करत आहे, इथं फोटो कोणत्याही प्रकारचा कॅप्चर केलेला नाही आहे ताईंनो. आणि तुम्ही बघू शकता इथं ती TSR जे काय भरल्या. तर ताईंनो तुम्हाला पण असा TSR भरताना खूप काही अशा फोटो कॅप्चर करण्यासाठी प्रॉब्लेम येतो आहे आणि कॅप्चर फोटो होत नाही आहे, परंतु आता न फोटो काढता पण तुम्ही TSR भरू शकताय. ते कसं? तर चला ह्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि माझ्यासोबत हे स्वतः प्रॉब्लेम येत होते. मी याच्यावरती एक सोल्युशन आणलेलं आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ताईंनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ बघायची काही गरज पडणार नाही आहे ताईंनो. आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या. तर ताईंनो आता सध्या आपण होम स्क्रीनवरती आलो आहे. पोषण ट्रॅकरमध्ये येऊन तुम्हाला बेनिफिशियरी या ऑप्शनमध्ये येऊन तुमच्या लाभार्थ्याची यादी निवडायची आहे ताईंनो. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या लाभार्थीचे TSR भरायचं आहे त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईल तुम्हाला ओपन करून घ्यायची ताईंनो. ओपन केल्यानंतर ताईंनो तुम्हाला इथे एक फेस कॅप्चर म्हणून ऑप्शन भेटेल ताईंनो. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण ताईंनो नंतर क्लिक केल्यानंतर ताईंनो तुम्हाला ॲक्सेप्टवाला ऑप्शन भेटेल. त्या ॲक्सेप्टवाल्या ऑप्शनवरती ताईंनो तुम्हाला खाली ब्लू क्लिकमध्ये त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कारण ताईंनो बऱ्याचशा महिलांचा किंवा जे काही वडील असतील त्यांना काय होतं की त्यांचा जे काही फोटो जुना असतो त्याच्यामुळे तो फेस कॅप्चर होत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम येते. तर त्यांना तुम्ही इथं बघू शकताय, हा जे काय माझा लाभार्थी आहे त्यांचे जे काही वडील आहेत ते त्यांचा जे काही फोटो आहे तो जुना आहे त्यांना. त्यामुळे माझा जे काही फोटो मी कॅप्चर करतो परंतु तो होत नाही आहे, तो एकमेव त्याचं कारण आहे त्यांना. त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्यांचा फोटो कॅप्चर करायचा तर करूया. ओके, तर त्यांना तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे. नंतर तुम्ही बघू शकताय जे काय आपला फोटो जे काय रिकॅप्चर केला आहे, नंतर तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन येईल ताईंनो. जे काय आपलं केल्यानंतर तर ताईंनो तुम्ही इथं बघू शकता जे काय KYC जुना फोटो होता ना, हा जे काही कॅप्चर हा नवीन जो काय आता सध्या आपण कॅप्चर केलेला फोटो आहे ताईंनो. नंतर तुम्हाला ताईंनो खाली व्हेरीफाय फोटो ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ताईंनो. जसं तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल ना ताईंनो, तर तुमच्यापाशी असं एक ऑप्शन येईल ताईंनो, व्हेरीफाईंग फोटो विथ KYC डाटाबेस प्लीज वेट. तुम्हाला थोडं वेट करायचं आहे ताईंनो. इथं वेट केल्यानंतर ताईंनो तुमचं जे काय बघू शकता फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुली, तुमचं जे काय फेस व्हेरिफिकेशन जे काय सक्सेसफुल झालेलं आहे ताईंनो इथं बघू शकताय. नंतर तुम्हाला खाली डनवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर ताईंनो तुम्ही इथं त्यांच्या प्रोफाईलवरती बॅक येताल. तर तुम्ही इथं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही इथं तुमचं जे काय लाभार्थ्याचं नावसुद्धा चेक करू शकताय जे काय आहे. ओके, नंतर तुम्हाला TSR सेक्शन ओपन करायचं आहे. नंतर TSRवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे ताईंनो आणि तुमचा TSR भरायची जी काय प्रोसेस बघायची. त्याचे तुम्ही बघू शकता लाईव्ह प्रूफ जे काय आपण TSR भरतोय तर जे काय खाली जे काय प्रोसीड ऑप्शन आहे ते ऑलरेडीच न फोटो कॅप्चर करतात ते ब्लू क्लिकमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यावरती जसं आपण क्लिक करतो ना ताईंनो, तर आपले जे काय जे काय आपला TSR आहे काय जो सक्सेसफुली इथं भरल्या जात आहे. तुम्ही इथं बघू शकता TSR डिस्ट्रीब्युटेड सक्सेसफुली, जो काय तुमचा इथं TSR जे काय सक्सेसफुली भरल्या गेलेला आहे ताईंनो. आणि इथं तुम्हाला मी परत एकदा दाखवतो की त्या मुलाचा TSR जे काय भरल्या गेलेला आहे की नाही आहे. ओके, तुम्ही इथं बघू शकता समर्थ विलास लिपणे त्या मुलाचं नाव आहे. तुम्ही इथं बघू शकता जे काय TSR आहे त्याचा त्या मुलाचा सक्सेसफुली जे काय आपला भरल्या गेलेला आहे. त्याने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा.